सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। दादा ये पुढे नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण करहा नदीच्या काठावर आहोत। गेल्या 3 दिवसापासून पुरंदर तालुक्यामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होत असताना जी दुष्काळाची छाया पुरंदर तालुक्यावर पसरली होती ते आज जवळपास 50% दरम्यान, 50% म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण पुरंदर तालुक्याची जी जलदायिनी आहे, जीवनवाहिनी आहे करहा नदीला आज चांगल्या प्रमाणात पाणी आलेलं असून कुठेतरी जलपूजनाचे कार्यक्रम पुरंदर तालुक्यात होत असताना सासवड मध्ये पापीनाथ मंदिर या ठिकाणी सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे आणि त्यांच्या धर्मपत्नी सोनाली, भारतीय जनता पार्टी सासवड शहर अध्यक्षा सोनाली राजेंद्र गिरमे यांच्या कुटुंबियाच्या माध्यमातून आज या ठिकाणी जलपूजन करून त्यांनी आशीर्वाद घेतलेले आहेत। आपल्या बरोबर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सासवड शहर अध्यक्षा सोनाली गिरमे आहेत। काय सांगाल ताई, आज तुम्ही जलपूजन केले? छान वाटतंय। खूप दिवसातून नदीला पाणी आल्यामुळं बरेच दिवस आता दुष्काळ होता, आता पाणी आल्यावर छान वाटतंय। अच्छा, तुम्हाला काय तुम्ही आज जलपूजन केले, काय तुम्ही सांगाल लोकांना? फार दुष्काळानंतर नदीला पाणी आलं व शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट झाली एक। अच्छा, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अच्छा, आपल्या बरोबर सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे आहेत। काय सांगाल तुम्ही, आज तुम्ही जलपूजन केलंय? कारण खूप दिवसांनी जे एक उन्हाळ्यामध्ये जो ताण दिला पावसाने किंवा ज्या पद्धतीने पाऊस पडला नाही आणि आज 2-3 दिवसामध्ये या नदीला आज पूर आलेला आहे, काय सांगाल तुम्ही? आज पूजन केले? प्रथमतः नदीला पाणी आल्यामुळे सर्व आपला शेतकरी समाधानी झालेला आहे आणि 2 दिवसावर पालखी सोहळा येऊ घातलेला आहे सासवडमध्ये। त्या निमित्ताने दुष्काळाची छाया होती गडद, ते काही 90% का होईना ह्या नदीच्या जल म्हणजे आशीर्वादाने त्यांची समस्या मिटून जाण्यात त्यामुळे जी वारी आहे ती सफल होणार। अच्छा, आणि आज जलपूजन केलंय, काय सांगाल? बळीराजा खुश आहे? बळीराजा आनंदित झालेला आहे। अच्छा, आणि असाच पाऊस चालू झाला तर नाझरे धरण आपलं येत्या काही दिवसात भरल्याशिवाय राहणार नाही। ओके, धन्यवाद, थँक्यू।